नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, कॅपराउंड 2ची ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे। स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा प्रकारे भरायचा लाईव्ह आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच तुम्ही जर का फर्स्ट कॅपराउंडमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट झाले असेल आणि तुम्ही ती बेटरमेंटला केली असेल तर बेटरमेंटची कॉलेज पुन्हा रिअप्लाय करावी लागते का किंवा बेटरमेंटच्या काय त्याच्यामध्ये इफेक्ट पडतो हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही आपल्या अकाउंटला लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड 2 फिल कॅपराउंड 2 ऑप्शन फॉर्म यावर तुम्हाला सिंपली क्लिक करायचे आहे। मित्रांनो, यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी कॅपराउंड 2 ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टेटस जो आहे तो तुम्हाला नॉट कन्फर्म बघायला भेटणार आहे। सोबतच या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कॅन्डिडेट मे बी फिल ऑप्शन फॉर्म फॉर हायर प्रेफरन्स इवन इफ देअर नो वॅकन्सी ॲट दिस स्टेज। म्हणजे या स्टेजला जर त्या ठिकाणी वॅकन्सी अवेलेबल नसेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात। मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला फॉर्म जो आहे तो तुम्ही डायरेक्टली फिल करू शकता, कारण तुमचा जो बेटरमेंट असतो तो बेटरमेंट ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतो आणि बेटरमेंट ऑप्शन थ्रू मुलांनी बेटरमेंट केलेले असतात त्यांचे सीटसुद्धा तुम्हाला भेटू शकतात। यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी स्टार्ट फिलिंग न्यू ऑप्शन यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। मित्रांनो, स्टार्ट फिलिंगवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी आपण फर्स्ट कॅपराउंडला जशा प्रकारे ब्रांच सिलेक्ट केलेली आहे तशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अगोदर तुमची होम ब्रांच बघायला भेटणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर तुम्हाला बघायला भेटणार आहे। सोबतच मित्रांनो, आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये जशा प्रकारे ऑप्शन फॉर्म फिल केला आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे। बट यामध्ये सर्वात महत्त्वाचा चेंज कुठे येतो तर तुमच्या कॉलेज सिलेक्ट करताना तुमच्या बेटरमेंटची कॉलेज जी आहे ती त्यामध्ये तुमचा जो आहे मेन डिफरन्स येतो। आपण व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहत आहे, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमची ब्रांच तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या ब्रांचच्या व्यतिरिक्त दुसरी ब्रांचसुद्धा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात। मित्रांनो, खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला सर्व जे इन्स्टिट्यूट टाईप आहेत हे सिलेक्ट करायचे आहेत। आता भरपूर सारे विद्यार्थी मला कमेंट करतात की सर ही कॉलेज येत नाही आहे किंवा ती कॉलेज येत नाही आहे। तर मित्रांनो, भरपूर साऱ्या कॉलेजेस ज्या आहेत त्या मायनॉरिटीमध्ये येत असतात आणि नॉन मायनॉरिटी दोघंही तुम्ही सर्व जर का सिलेक्ट केले तर तुम्हाला जी कॉलेज पाहिजे असेल ती सर्व कॉलेज तुम्हाला तुमच्या प्रेफरन्समध्ये येणार आहे। त्यानंतर खाली मित्रांनो तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे। सर्व प्रकारच्या युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकतात। त्यानंतर मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचे असेल किंवा ज्या जिल्ह्यात तुम्हाला कॉलेज शिकायचे असेल तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। सर्व जिल्हेसुद्धा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात। मित्रांनो, जिल्ह्यांचा फरक असा पडतो की तुम्हाला जो आहे होम डिस्ट्रिक्ट जर का तुम्हाला कॉलेज लागलं, समजा तुमचा डिप्लोमा जळगाव जिल्ह्यापासून झालेला असेल तर जळगावमध्ये जर का तुम्हाला कॉलेज लागलं तर तुम्हाला जळगावमध्ये 70% सीट्स ज्या आहेत त्या वॅकंट असतात आणि होम डिस्ट्रिक्ट सोडून अदर डिस्ट्रिक्टमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला 30% सीट्स या वॅकंट असतात। सर्व काही सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे। सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी लॉग इन म्हणजे सक्सेस डिटेल जे आहेत ते सेव्ह झालेले आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी कॉलेज जे आहेत ते कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत। आता या ठिकाणी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेले असेल त्या विद्यार्थ्यांनी जे आहे चांगल्या कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे। म्हणजे ही कॉलेज आता समजा बेटरमेंटची कॉलेज आपल्याला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे ब्लू कलरमध्ये। तर समजा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं असेल त्या विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा चांगली कॉलेज जी आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकतात आणि ज्यांना एकही कॅपराउंड लागलेला नाही आहे म्हणजे कॅपराउंड फर्स्टमध्ये एकही कॉलेज त्यांना अलॉट झालेली नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा ऑप्शन येणार नाही। त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली फ्रेश जे आहेत सर्व कॉलेजेस सिलेक्ट करायला येतील। तर मित्रांनो, तुमच्या लिस्टच्या अकॉर्डिंगली तुम्ही जे आहे
तो कॉलेज सिलेक्ट करून तुमचा फॉर्म फिल करायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो तुमचं बेटरमेंटचे जे कॉलेज आहे त्याला सिलेक्ट करायची काहीही गरज नाही आहे. तुमचे प्रेफरन्स लागल्यानंतर ऑटोमॅटिक शेवटला तुम्हाला ही कॉलेज जी आहे येत असते. तुमची कॉलेज जी आहे ही सेफ आहे त्यामुळे तुमची कॉलेज जी आहे ही जाणार नाही. कॉलेज सिलेक्ट करून सेवन नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण एकच कॉलेज टाकलेली आहे जी याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. आता ऑटोमॅटिकली तुमची लास्ट प्रेफरन्सला जी आहे तुमची कॉलेज अलॉट झाली होती फर्स्ट कॅप राऊंडला, ती कॉलेज तुमची ऑटोमॅटिकली लास्ट प्रेफरन्सला येणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला लास्ट प्रेफरन्सला कॉलेज येणार आहे. सर्व कॉलेजेस तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे. फॉर्म तुम्ही आता डिलीट करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकून कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP व्हॅलिडेट केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे सक्सेसफुली सबमिट होणार आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज लागलेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी जे आहे भरपूर सारे कॉलेजेस टाकायचे आहे जेणेकरून एक तरी कॉलेज त्यांना लागणार आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 150+ कॉलेजेस टाकू शकतात, 300 कॉलेजेस टाकू शकतात आणि फर्स्ट नंबरची कॉलेज जर का तुम्हाला लागली तर तुम्हाला या ठिकाणी ऑटो फ्रीज होणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवून तुम्ही सर्व कॉलेजेस सिलेक्ट करायची आहे. तर आय होप तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.